महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला. बुधवारी युतीची होणार घोषणा. राजकीय पटलावर ठाकरेंची आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे फिका पडू देणार. ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला. उद्धव आणि राज ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार आहेत. तारीख 24 डिसेंबर 2025, वार बुधवार, वेळ दुपारी 12 वाजता. ठाकरे 2.0. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यात ठाकरे बंधूंच्या नव्या युतीचा उदय होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकी युती होते. उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंच्या उपस्थितीत या युतीची घोषणा केली जाणार आहे. या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे. ऑफिशियली त्याची घोषणा सन्मान्य राजसाहेब योग्य वेळी करतील. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे. या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. बुधवारी राजकीय पक्ष म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येणार असले तरी त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती जुलै महिन्यात. 5 जुलैला मुंबईत झालेल्या त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात मराठी विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर दोन्ही भावांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला. कधी कौटुंबिक तर कधी राजकीय मंचावर ठाकरे बंधूंची हजेरी बरंच काही सांगून गेली. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा. वरळी, दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी, माहीम, जोगेश्वरी या भागात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची राजकीय ताकद आहे. मराठी बहुल मतदारांचा टक्का मोठा असलेल्या मतदारसंघातील जागा आपापल्या पक्षाला मिळावी यासाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. त्यामुळे जागा वाटपावरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत. जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव रस्सीखेच नाही. भांडूप किंवा इतर जे तुम्ही भाग म्हणताय हे त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय, ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत. या भावनेतून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामुळे कोणी एखाद्या जागेसाठी अडून बसलं आहे असं कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये घडत नाही. मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई आम्ही लढणार आहोत. त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत राहते. गेल्या वेळच्या निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास 2017 मध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी 36 इतकी होती, तर भाजपाची 27.5%.
2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपला 29.2%, शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला 17.7%, ठाकरेंच्या शिवसेनेला 32.2%, तर मनसेला 7.1% मतं मिळाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्यानं त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 30%च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा ठाकरेंकडून पुढे केला जाईल, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मराठी गुजराती परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं नाहीये. मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. एकत्र येण्याचा काही फरक पडणार नाही. सभा होतील, उद्याच्या पत्रकार परिषदेत 30 वाक्य येतील, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस. मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. तब्बल 2 दशकानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, तर एकेकाळी शिवसेनेसोबत असलेल्या भाजपची मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतल्या सत्तेचा सोपान गाठण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंच्या समोर असणार आहे. ठाकरे 2.0. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.